संपूर्ण जगात सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे द मोस्ट पॉप्युलर पॉप स्टार मायकल जॅक्सन याच्यावर आधारित बायोपिकची, ज्यानं आपल्या स्टाईल आणि कलेने संपूर्ण जगावर छाप सोडली। त्याची एक झलक पाहण्यासाठी लोक अक्षरशः वेडे व्हायचे। अशा मायकल जॅक्सनवरील बायोपिक ही त्याच्या चाहत्यांसाठी एक मेजवानीच ठरते। पॉपचा सम्राट मायकल जॅक्सन याच्यावर आधारित मायकल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय। प्रदर्शित होताच अवघ्या काही दिवसातच या चित्रपटाने तब्बल $217 कोटी म्हणजे जवळपास 2000 कोटींची कमाई करत विक्रम रचलाय। विशेष म्हणजे या चित्रपटात मायकल जॅक्सन यांची भूमिका त्याच्या पुतण्याने म्हणजेच जेफर जॅक्सन याने साकारल्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे। याआधी बोहेमियन रॅप्सोडी या 2018 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने $124 कोटी ची दमदार ओपनिंग केली होती। मात्र मायकलने हा विक्रम मोडत बायोपिकच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे। इतकंच नव्हे तर ओपेनहायमर यांनी 2024च्या $180 दशलक्ष कमाईलाही मागे टाकत हा चित्रपट सर्वाधिक ओपनिंग वीकेंड करणारा बायोपिक ठरलाय। चित्रपटाचे वितरक लायन्स गेटचे अध्यक्ष ॲडम फोगेल्सन यांनी सांगितले की प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी या चित्रपटाचा आनंद घेतलाय, म्हणूनच ही विक्रमी कमाई शक्य झाली। मात्र मायकल जॅक्सन हा कायमच चर्चेत किंवा विवादित राहिला असल्यामुळे त्याच्या या बायोपिकवरही लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत। उदाहरणार्थ, जिथे एकीकडे रॉटन टोमॅटोज वर चित्रपटाला समीक्षकांकडून केवळ 38% गुण मिळाले, तिथेच दुसरीकडे प्रेक्षकांनी तब्बल 97% रेटिंग देत चित्रपटाला भरभरून प्रेम दिलंय। काही समीक्षकांनी चित्रपटात मायकल जॅक्सन याच्या आयुष्याचं फिल्टर करून ह्याचं चित्रीकरण केलं अशी देखील टीका केली आहे। अनेक समीक्षकांचं असं म्हणणं आहे की मायकलची नकारात्मक बाजू झाकण्याचा प्रयत्न या सिनेमातून केला गेलाय। जसे की या चित्रपटात मायकल जॅक्सन याच्यावर झालेले बाललैंगिक अत्याचाराचे आरोप दाखवले गेलेले नाहीत। आपल्या सगळ्यांनाच माहित असेल की मायकल जॅक्सन याने कायमच हे सगळे आरोप फेटाळून लावलेत आणि 2005 मध्ये पण त्यांना निर्दोष घोषित करण्यात आलं होतं। मात्र सेन्सॉर्डमुळे चित्रपटातील काही महत्त्वाचे भाग काढून टाकावे लागले आणि त्यामुळे कथा ही 1988 पर्यंतच मर्यादित ठेवण्यात आल्याचं निर्मात्यांकडून सांगण्यात येते। खरं तर हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात होता। मोठ्या प्रमाणात रिशूट्स आणि कायदेशीर अडचणी असतील आणि मायकलवर होणारे आरोप या सगळ्या पलीकडे हा चित्रपट जाणीवपूर्वक फक्त मायकलच्या संगीत कारकिर्दीवर केंद्रित केला गेलाय असंही अनेकांचा आरोप आहे। दिग्दर्शक अँटोनी फुकुआ यांनी चित्रपटात जॅक्सन यांच्या संगीत प्रवासावर आणि मायकल आणि त्यांच्या वडिलांशी असलेल्या नात्यावर विशेष भर दिलाय। जवळपास $200 कोटी खर्च असलेला हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात महागड्या बायोपिक्सपैकी एक ठरलाय। मात्र जगभरात प्रदर्शित झालेला हा चित्रपट अद्याप जपानमध्ये प्रदर्शित झालेला नाहीये आणि तो येत्या जूनमध्ये रिलीज होणार आहे। तर जगभरातून या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं जातंय। मायकल जॅक्सनची गाणी जी आजची नवीन पिढी देखील आवर्जून ऐकते, त्याच्या गाण्यांचा आनंद घेते। उदाहरणार्थ, बिली जीन, बीट इट, स्मूथ क्रिमिनल आणि ब्लॅक ऑर व्हाईट ही मायकल जॅक्सन यांची गाणी आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतात। त्यांचा 1982 मध्ये थ्रिलर हा अल्बम आजही जगातील सर्वाधिक विक्री झालेला अल्बम आहे। त्यामुळे या सिनेमाबद्दलची उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळते। तर दर्शकांची मनं जिंकणारा मायकल हा जीवनपट या बॉक्स ऑफिसवर आणखी किती मोठी कमाई करतोय, आणखी किती मोठा विक्रम गाठणारे हे पाहणं निश्चितच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तुम्हाला या सिनेमाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका।